नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा या ठिकाणी विविध पदांसाठीची भरती आलेली आहे की ज्याच्यामध्ये ही सरळ सेवा पद्धतीने भरती असणार आहे। त्याच्यामध्ये पद कोणकोणती भरली जाणार आहेत, शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीने असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाही। ही भरती जी आहे ही भरती डायरेक्ट तुमच्या इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि तुमचं सिलेक्शन जे असणार आहे हे करार पद्धतीने असणार आहे। 364 दिवसासाठीचं तुमची ही सिलेक्शन असणार आहे किंवा तुमची तिथं नियुक्ती केली जाणार आहे। तर पात्र उमेदवारांकडून 27/1/2026 ते 3/2/2026 रोजी पर्यंत अर्ज जे आहेत ते अर्ज ऑफलाईन पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा या ठिकाणी कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत, रविवार व शासकीय सुट्टी वगळता। आलं का लक्षात? कधीपासून? 27 जानेवारी 2026 पासून ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमचे अर्ज जे आहेत ते अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारले जाणार आहेत। इथं पद कोणतं आहे ते पाहू शकता आणि त्या पदांची संख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे। औषध वैद्यक शास्त्र 2 पद, मनोविकृती शास्त्र 1 पद, क्षयरोग शास्त्र जे आहे त्याचं 1 पद, कान नाक घसा शास्त्र 1 पद, क्षकिरण शास्त्र 1 पद, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र 1 पद, अशी ही 7 पद जी आहेत ही 7 पद भरली जाणार आहेत प्राध्यापक या पोस्ट साठीची। आलं का लक्षात? प्राध्यापक। सहयोगी प्राध्यापकाची किती पद भरली जाणार आहेत? तर सहयोगी प्राध्यापकाची देखील 11 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत। त्या ठिकाणी बघा, जे काही पोस्ट आहेत, जे विषय आहेत त्या विषयाचं नाव दिलेलं आहे आणि एकूण पदांची संख्या औषध वैद्यक शास्त्र 2, शल्य चिकित्साशास्त्र 2, अस्थि व्यंगोपचार शास्त्र 1, शरीर विकृत शास्त्र 2, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र 1, क्षयकिरण शास्त्र 1, इमर्जन्सी मेडिसिन 1, बधिरीकरण शास्त्र 1, अशी एकूण 11 पद भरली जाणार आहेत। त्याच्यानंतर सहाय्यक प्राध्यापक बघा, इथं विषयाचं नाव दिलेलं आहे शरीर रचनाशास्त्र 1 पद, शरीर क्रियाशास्त्र 1 पद, औषध शास्त्र 2 पद, शरीर विकृती शास्त्र 2 पद, सूक्ष्मजीव शास्त्र 1 पद, न्याय वैद्यक शास्त्र 1 पद, रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र 3 पद, औषध वैद्यक शास्त्र 4, गुप्तरोग शास्त्र 1, मनोविकृती 1, क्षयरोग 1, शल्यचिकित्साशास्त्र 1, अस्थि व्यंगोपचार शास्त्र 1, कान नाक घसा 1, नेत्र शल्यचिकित्सालय 1, बधिरीकरण शास्त्र 2, क्षयकिरण शास्त्र 2, इमर्जन्सी मेडिकल 2, अशी एकूण ही प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक बघा, अशी ही सहाय्यक प्राध्यापकाची एकूण 28 पद भरली जाणार आहेत। यासाठी मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं 23/2/2026 पर्यंत अर्ज भरायचा आहे। इथं बघा, प्राध्यापकाला किती वेतन असणार आहे? दरमहा 2 लाख रुपये, सहयोगी प्राध्यापकला 1,85,000 रुपये आणि सहाय्यक प्राध्यापकला 1 लाख रुपये इतकं दरमहा वेतन असणार आहे। मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असणार आहे। त्याचबरोबर तुमचं इथं सिलेक्शन 364 दिवसासाठी असणार आहे। आलं का लक्षात? इथं तुम्हाला कोणतीही ऑनलाईन परीक्षा वगैरे द्यायची नाही, तुमची इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे। तर जे विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील आहेत किंवा ज्यांना सातारा GMC मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आणि एवढी जी काही जागा निघलेल्या आहेत या प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक किंवा सहप्राध्यापक या सर्व जागांसाठीचं ऍप्लिकेशन आणि तुम्हाला कोणकोणते विषय आहेत हे देखील मी तिथं सांगितलेलं आहे। निश्चितच या ठिकाणी तुमच्या सर्व पात्रता जर मॅच होत असतील तर अर्ज करायचा आहे। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।